अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक संचलित श्रीमती सोनाबाई जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्वर्गीय जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सिद्धार्थ क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य, सदाचार आणि व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन होते. कैलासवासी सुनील जनवाडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात पुढे बोलताना नाना पाटील म्हणाले, आजची पिढी ही व्यसन वेगवेगळ्या कारणांनी करते, पण व्यसन करणं जरी काही असतील तरी त्याचा दुष्परिणाम हा ठरलेला असतो. कोणत्याही जनावरांच्या समोर तंबाखू आणि अल्कोहोल असलेल्या वस्तू ठेवला तरी त्याला जनावरसुद्धा तोंड लावत नाही. मग प्रश्न पडतो की जनावरांना कळतं ते माणसाला कळत का नाही. शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या सवयींची गरज आहे. सदाचार आणि आरोग्याची जाणीव ठेवली तर तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहू शकते. अध्यक्षपदावरून बोलताना सुरेंद्र जैन म्हणाले की सुनील जनवाडकर यांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या व्यवसायातून वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. तोच धागा पकडून त्यांचं कार्य त्यांच्या पश्चात जनवाडकर ग्रुप करत आहे. या कार्यक्रमासाठी स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, उपाध्यक्ष भरत जाधव आणि स्मॅक ITIचे चेअरमन प्रशांत शेळके, बदाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर व्हर्स्टाईलचे मनोहर पाटील, हेमंत वरुटे, गोपाळ जाधव, प्रकाश पाटील आणि सचिन घुनके हे उपस्थित होते. सिद्धार्थ क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि स्मॅक संस्थेचे सदस्य तसेच स्मॅक ITIचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दोनही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.